त्यांच्या चरणाची नतमस्तक होत सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो।
त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कृपा आशीर्वाद घेऊन गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन उपस्थित मायबाप असलेले श्रोतेजन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आजच्या या पारंपरिक डबलबारी भजनाच्या सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद मंडळी. हा तुमचा टाळ्यांचा आशीर्वाद आम्हा दोन्ही भावांना असाच राहू दे. भजनाला सुरू करण्यापूर्वी एकच सांगेन, कारण आज हे माझं भाग्य आहे की या पंचरत्नांसमोर मला भजन करण्याची सुवर्ण संधी मिळाली. कारण जे ज्ञानाने आपल्यापेक्षा आम्ही कितीही मोठे हो, परंतु आपल्यासमोर जे ज्ञानाने मोठे आहेत त्यांच्या समोर सदैव नेहमी नतमस्तक राहणार. हे आमच्या आई वडिलांचे म्हणा, गुरुजनांचे आशीर्वाद आहे. त्यामुळे आजची बारी काहीतरी करण्याचा विचार वेगळा होता आणि इतक्या म्हणजे आम्ही तुम्हाला काय ज्ञान देणार, जे ज्ञानी आपल्या समोर या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यांच्या समोर नतमस्तक होऊनच मी बारी करणार. आणि भगवानजी लोकरे बुवाने सांगितलं की हा वारसा कुठेही गालबोट न लागता तुम्हाला चालवायचा आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन जसं वाकोडा भजनी मंडळाने आज या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलाय आणि त्याचप्रमाणे गुरुजनांच्या आशीर्वादाने आजच्या या भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लाभली पुण्या निर्गुणांचा
सार्थ करावे या जन्माचे स्मरण राहावे हरिनामाचे धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय संजयजी घाडीमौली यांच्याजवळ आशीर्वाद रूपी असे हे 100 रुपयाचा पारितोषिक आलेल्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो आणि त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि लाख 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 आभार मानतो. धन्यवाद.
या ठिकाणी आमचे परममित्र कुवळा तर्फेवाडी बापूजी मनियारे माऊली या ठिकाणी आले. त्यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि आपला आभार मानतोय. त्याचप्रमाणे मनीषजी चव्हाण माऊली या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांचे लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक प्रभाकरजी वारण माऊली यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे गुरुबंधू उमेशजी नारकर माऊली या ठिकाणी आले. त्यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आभार मानतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे पकवास वादक ऋषिकेश मेस्त्री माऊली यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमची गुरु माऊली गणेशजी जांभळे माऊली यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी बक्षिसाचा स्वीकार करतोय. त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या चाफेड गावचे श्रीधरजी मुनगेकर बुवा यांचे पटशिष्य नंदकुमार परब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. त्यांच्याजवळ हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांचे लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी ललित चंद्रकांत वर्धम यांजवळून माझ्यासाठी 200 रुपये आणि माझे दोन्ही पकवासवादक प्रणव दुरी आणि साई कसबले यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपये आलेले आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी संतोषजी टेलर माऊली भजनी बुवा संतोषजी टेलर यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमची गुरुमाऊली अनंतजी नाईक बुवा ज्यांच्याजवळ मी प्रथमच मुंबईला आल्याच्या नंतर ज्यांच्याजवळ 8 वर्ष राहिलो आणि या भजनातील 6 जर मला कोणी पहिला शिकवलं असेल तर ते म्हणजे अनंतजी नाईक बुवा आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी तुला बुवांजवळ घेऊन जातो. त्यांच्याजवळ हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांचे लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे परशुरामजी चौगुले माऊली यांच्याजवळ आमचे पकवासवादक प्रणवजी धुरी यांच्यासाठी 500 आणि माझ्यासाठी 500 त्यांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपावलीला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी आम्हाला गुरु समान असणारे भाई राणे बुवा यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी 200 रुपये आलेले आहेत. त्यांचे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमची गुरु माऊली प्रमोदजी हरियाण बुवा यांनीही देखील आशीर्वाद रूपी मला हे 200 रुपये दिलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या चरणाची या ठिकाणी नतमस्तक होतोय. लगेच गुरुपावलीला सुरुवात करा. एकच गोष्ट सांगतो. ज्या वेळेला भजनाची आवड तर आम्हाला लहानपणापासूनच होती, परंतु अशा आम्ही खेडे गावामध्ये राहत होतो की 7वी 8वीचं शिक्षण होईपर्यंत कणकवली आम्हाला वर्षातून केव्हा तरी एकदा किंवा दोनदा, ती पण केव्हा ज्या वेळेला आम्ही आजारी पडायचो त्यावेळेला आम्हाला दिसायची. आणि त्यावेळेला सुद्धा असं होतं की शाळेचेच कपडे घालून आम्ही त्याच्यासाठी जायचो. पण भजनाची आवड होती पण शिकवणारा कोण नव्हता. 2004ला मुंबईला आलो आणि भजनाची आवड तर होती. कदमबुवांचे गवळण मी गात होतो. अनंत नाईक बुवांनी रस्त्यावर ऐकलं आणि मला बोलले गाव काय तुमचं? तर म्हटलं असं असं. अरे मी पण साहसी जात.
भजनाची आवड आहे का? माझ्याकडे भजनात येशील काय? म्हटलं येतो. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी आपल्या आई वडिलांना बोलले असा असा मुलगा आहे, तर मी त्याला माझ्याजवळ ठेवतोय. आणि मी क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या मामाजवळ राहत होतो. मामांना लगेच बोललो, मामा असं असं आमच्या साळशीच्या बाजूचे एक युवा आहेत, त्यांच्याजवळ मी राहायला जातो. मामा बोलले ठीक आहे, चांगला जा. आणि त्या ठिकाणी मी 6 शिकलो. पण 2003ला ज्या वेळेला मला भजनामध्ये काही समजायला लागलं गावाला, त्यावेळेला प्रमोदजी हरियाण गोवन जवळ शिकण्याची माझी इच्छा होती. आणि ती प्रतीक्षा करता करता 2016 उजाडलं. आणि 2016 पर्यंत मी त्याची प्रतीक्षा केली. आणि 2016ला आनंद नाईक बुवा मला घेऊन गेले बुवांजवळ. आणि त्याच्यानंतर हा प्रवास चालू झाला. धन्यवाद धन्यवाद. हा एक किस्सा होता म्हणून सांगितला. रुपावलीला या ठिकाणी सुरुवात करतोय. धन्यवाद.
या ठिकाणी आमचे भाचे विशाखजी साळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याजवळ एक 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांचे आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे बाहेर आले बुवा यांचे शिष्य दिनेशजी तर्फे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी असे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद, धन्यवाद. या ठिकाणी आमचे गुरुबंधू आणि वेळोवेळी आम्हाला कोणत्याही संकटात साथ देणारे आमचे परममित्र राकेशजी मिसाळ गोवा यांच्याजवळ हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद, धन्यवाद. त्याचप्रमाणे विजय बेळेकर माऊली बुवा विजय बेळेकर यांच्याजवळून हे आशीर्वाद रूपी 100 रुपये आलेले आहेत. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र प्रदीपजी मोंडकर माऊली जवळून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांचे लाख लाख आभार मानतो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्याचप्रमाणे मंडळाचे वाकोला भजनी कलावंत मंडळाचे सचिव संतोषजी नाचकर माऊली यांच्यावरून आशीर्वाद रूपी 100 रुपये आलेले आहेत. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांचे लाख लाख आभार मानतो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. कोणत्याही प्रकारचं कुठलं गाणं घेणार नाहीये, कारण बारी चालू व्हायला सुद्धा विलंब लागला होता. त्यामुळे लगेचच गजराला सुरुवात करणार आहे. गजराच्या माध्यमातून काही ज्ञान देणे इतकं आम्ही तर मोठे नाही आहोत, कारण आमच्या समोर जी पंचरत्न बसले, ज्यांनी इतकं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे, इतक्या कॅसेटी त्यांच्या गाजत आहेत की उभा आयुष्य आमचा संपेल, दुसरा जन्म भेटला तोही संपेल, परंतु त्यांनी जे करून ठेवलेलं आहे ते संपणार नाहीये. त्यामुळे एकच सांगेन, गुरुमाऊली गणेशजी जांभळे बुवा यांनी या गजराची ही शब्दरचना गणेशजी जांभळे बुवाची आहे आणि या गजराचे संपूर्ण श्रेय गणेशजी जांभळे बुवांनाच आहे. फक्त एकच सांगेन की आजची तरुण पिढी जी कुठेतरी वाईट मार्गाला जाते आहे, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ते या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय, जास्त काही बोलणार नाही. छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले. एकच सांगेन, रयतेच्या सुखासाठी स्वतःच्याही परिवाराचा विचार न करणारा जर राजा कोण होता तर तो छत्रपती शिवाजी महाराज होते. एकदा जोरदार टाळ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसाठी. त्यांची ही पुण्याई आहे. त्यामुळे आज हे आपण भजन पूजन करतोय. जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर आज चित्र काहीतरी वेगळं असतं. या गजरामधून तोच बोध देण्याचा प्रयत्न करतोय, काही बोलणार नाहीये. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. और थोडासा तबल्याचा आवाज आहे. काळी बाई ऐकून घे रे भावा, नको खात बसू मावा. जी तरुण पिढी जी वाईट मार्गाला जाते, दारू जे व्यसनाधीन होत आहेत त्यांच्यासाठी आहे. ऐकून घे रे भावा, नको खात बसू मावा. ऐकून घे रे भावा, नको खात बसू मावा. ऐकून घे रे भावा, नको खात बसू मावा. जिंदगी फुकट तुझी, जिंदगी फुकट तुझी.
मावळे होते. स्वतःच्या परिवाराचा विचार न करता छत्रपती शिवाजी राजांच्या शब्दासाठी स्वराज्याची निर्मिती व्हावी याच्यासाठी राजांसाठी आपल्या प्राणाचीही आहुती देणारे ते असे मावळे होते. कधी पोटाला भूक बघितली नाही, कोणती रात्र बघितली नाही, झोपेतून उठूनही देखील स्वराज्यासाठी धावत होते. अमावास्या असो, आज बघा आपण अमावास्या पौर्णिमा असो, आपण घरातून बाहेर पडत नव्हतो. त्यावेळेला जर माझ्या राजाने किंवा या मावळ्याने जर विचार केला असता नाही बाबा आज अमावास्या दिवशी आम्ही नाही येणार बाबा, तर हे स्वराज्य घडलं नसतं. एका जोरदार टाळ्या होऊन जाते माझ्या राजांसाठी आणि त्या मावळ्यासाठी. काय म्हणतो आमची गुरुमावली नेहमी सांगत असते, शाळेत मैत्री करा परंतु मैत्रीमध्ये शाळा करू नका. कारण काय, आपला माणूस आपणच ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणून काय होतंय बघा, धन्यवाद धन्यवाद. या सर्व टाळ्यांचं श्रेय माझ्या दोन्ही गुरुमावलींना आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी
सुर्वे माऊलींजवळ आशीर्वाद रूपी 100 रुपये पारितोषिक आले आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. याचे आपला आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी संजयजी मुरुडकर बुवा माऊलींजवळ माझ्यासाठी 100 आणि आमच्या पकवा सोडा प्रणव मुलींसाठी 100 रुपये आले आहे. लाख लाख त्यांचा आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमच्या वाडीतील ज्येष्ठ नागरिक प्रकाशजी परब माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानतोय. त्यांच्याजवळ आशीर्वाद रूपी हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे ग्रामविकास मंडळ चापेर पिंपळवाडी माझ्या गावचे खजिनदार प्रवीणजी साठव माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याजवळ हे आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. माऊलीचे चांगला आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी माझे पुतण्या प्रज्वल राणे यांजवळ आपल्या आजी आजोबांच्या म्हणजे माझ्या आई वडिलांच्या स्मरणार्थ हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे दिनेश झोरे गोवा आमच्या कोवळा तर्फेवाडीचे दिनेशजी झोरे माऊली यांजवळ माझ्यासाठी 100, माझे दोन्ही पकवासवादक प्रणव धुरीसाठी 100 आणि साई कसबलेसाठी 100 असे 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. माऊलीचे लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी कैलासवासी संदीप तांबे यांच्या स्मरणार्थ हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो आणि कैलासवासी संदीप तांबे यांच्या आत्म्याला शांती लाभली अशी त्या नारायणाच्या चरणी प्रार्थना करतोय आणि बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद. प्रभू रामचंद्रांचं गीत या मंदिरामध्ये घेतोय. त्यांचा विचार त्यांच्या नावाने घेतोय. धन्यवाद. राम
रंगदेवते माते तुझा श्री सत्यनारायण या ठिकाणी गुरुमाऊली प्रमोदजी धुरी माऊली यांच्यावरून आशीर्वाद रूपी दोन्ही पक्वाद वादकांसाठी 100 आणि माझ्यासाठी 100 आशीर्वाद रूपी आलेले मनपूर्वक स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी प्रमोदजी हरियानबुवा यांचे निकटवर्ती सुर्वे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याजवळून आशीर्वाद रुपये 200 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. माऊलींच्या चरणाशी या ठिकाणी नतमस्तक होतोय. लाख लाख धन्यवाद देतोय. आभार. या ठिकाणी आमचे गुरुबंधू रुपेशजी पाटकर माऊली यांच्यावरून आशीर्वाद रुपये 200 रुपये आलेले आहेत. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Sani
या ठिकाणी देवेंद्र पांचाळ माऊली यांच्यावर एक आशीर्वाद रुपी 100 रुपये आलेले आहेत. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. माऊलीचे लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सदानंदजी सुर्वे माऊली प्रमोदजी हरियाण गोवा यांच्या निकटवर्ती सुर्वे माऊलींजवळून पुन्हा एकदा आशीर्वाद रुपये 200 रुपये आलेले आहेत. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी नाव घ्यायची काही गरजच नाहीये, कारण त्यांची कला सांगितली की समजून जाणार. शिटी वादक या माऊलींजवळून हे आशीर्वाद रुपी 100 रुपये आलेले आहेत. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो आणि नारायणाच्या चरणी प्रार्थना करतो की या तुमच्या कलेमध्ये द्वितीय अशी प्रगती होत जावो, अशी त्या नारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. माऊलींचे आभार मानतोय. त्यांच्या चरणाशी नतमस्तक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी टाळावरचा गजर घेऊन पहिली बारी संपवतोय, कारण वेळ पण खूप झालेला आहे. जशी आम्हाला साथ दिला तशी माझ्या जोडीवाल्या बोलण्याही त्याचप्रमाणे साथ द्या अशी विनंती करतोय आणि या ठिकाणी भजनाची सांगता करतो. या ठिकाणी वाघोला भजनी कलावंत मंडळाचे खजिनदार संतोषजी शिंदे यांच्या स्मरणार्थ सत्यवंती शिंदे माऊली आणि परिवाराच्या वतीने या ठिकाणी हे आशीर्वाद रुपये 200 रुपये आलेले आहेत. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याच्या संतोषजी शिंदे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी पकवास वादक ज्यांनी कित्येक वर्ष प्रमोदजी हरियाण गोवा यांना पकवास वादकाचं साथ केली असे गुरुमाऊली प्रमोदजी परम माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानतोय. त्यांच्या चरणाशी या ठिकाणी नतमस्तक होतोय. त्या ठिकाणी टाळावरचा गजर घेतोय. या ठिकाणी आमच्या तोरसोळे गावचे मामा विजयजी राणे माऊली यांच्याकडून आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद.
आमचे शिटीवादक यांजवळून आमचे पकवाजवादक प्रणवजी धुरी माऊलींसाठी माऊलींजवळून हे 100 पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने सुद्धा तो माऊलींचे आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.